जे कधी घडलं नाही ते घडणार. महाराष्ट्राच्या घरोघरी चर्चा रंगणार. कारण आता खेळ बदलणार. कोण होणार करोडपती लवकरच आपल्या सोनी मराठी आणि सोनी लिव्हवर. मंडळी, लग्न जुळवण्याचा शेवटचा पर्याय म्हणून अरुण कदम निघालेले आहेत H1B विजा काढून अमेरिकेला जायला. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याच्या विमानाचं उड्डाण अनुभवण्यासाठी, ज्यासाठी मंचावर येतात आपले अतरंगी हास्यवीर. वा 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 मोरे वा. म्हणजे काय पण म्हणा, तू लय धाडशी आहेस. कसं काय रे? म्हणजे कसं, म्हणजे हे असं गायचं आणि नंतर परत ताटमानेनं गावात जायचं, हे साध्या माणसाचं काम नाही. त्याला धाडच लागतं. धाडच लागतं. तोंडावर तुझ्या वासाडी पडली ती. चेष्टा करू नका काहीतरी. चेष्टा कुठे? आलो तुझ्या कानावर एक बातमी आली काय रे? नाही बा, काय ती? ते H1B कायसा व्हिसा कायसा आहे म्हणतात बघ. हा तो अमेरिकेने महाग केलेला आहे. होय काय? मला कळलेलं आहे का नाही तर? तुला सांगतो मी हा विषय ग्रामपंचायतीत मांडतो का नाही बघ. वा. तू फक्त मला सपोर्ट कर. हा. हा जो परराष्ट्रीय जो धोरण आहे हा. हा कसा बदलतो बघ. वा, चांगलं. म्हणजे बघ तू. परराष्ट्रीय धोरण नंतर बदल. पहिला तुझा जो पाळलेला बोका आहे ना, त्याचा धोरण बांधून ठेव. आता त्याने काय केला? गावात रोमिओ बनून उच्चार मांडला नाही त्यानं. अरे मांडणारच तू उच्चात. काय आहे, जवळजवळ तो माझ्यावरच गेलेला आहे का? तुझ्यावर गेलाय तो, पण तो जास्त यशस्वी आहे. काय पण सांगू नको मी याला. नाही, चार सकाळ सांगणार काय ओ बालू तात्यानी मोरेनू काय रे? पहिले इथनं उठा आणि दुसरीकडे जा. काय झालं? काय झालं? तुम्ही तर बसताव ना, लोकांना वाटते गर्दी आहे टपरीवर म्हणून कोणी येत नाही चाय प्यायला. कळलं काय? हा, लक्षात ठेवा. आणि अजून एक गोष्ट सांगतो, काय? इथं दिवसभर बसताव लाखीगिरी करत, चायची ऑर्डर पण देत नाही अजिबात. उठा पहिले इथनं. अरे मोठा माहिती आहे चायचा दुकानवाला. नाही तर काय? एवढा तुला राग येतो ना, तर 2 चहा आमच्या थोबाडावर फेकून मार. आधी माझी उधार द्या, माझा राग बघतायत. होय होय होय, थांब थांब, मोरे जाऊ दे. बने थंडू थंडू. मी काय म्हणतो, काय थंडू? मी काय म्हणतो, एक चांगला बारीकसा H1B विजा तू पण काढ ना, आणि अमेरिकेत जाऊन पैसे कमवशील तू. तुझ्या हाताला चव पण नाही. मी उद्या चाय घ्यायला मग सांगतो तुम्हाला. कशाला तिकडे अमेरिकेत जायचंय पण आपण? हा. आपला कोकण बरा नाही, नाही ते आहे. मस्त इथं राहायचं. आणि तिकडे अमेरिकेत शिमगा नाही, गणपती नाही, काय नाही. कशाला जायचं? हा, कोणी सांगितलं ना तुला? नाही तर काय? अरे माझ्या कानावर बातमी आलेली आहे, तिकडे गणपती आणतात. आणि शिमग्याचं म्हणशील ना, इकडनं फक्त ढोल आणि पालखी घेऊन जायचा. तिकडे पण शिमगा करू का नाही आपण? आपली माणसं जिकडे जातात तिकडे पसरतात तरी, नाही तर हैदोस तरी घालतात. हे घर आहे. त्यांचं ठरलेलं आहे. तुम्ही बोलता ते सगळं बरोबर आहे, पण काय आहे, कशाला जायचं तिकडं? तिकडं आपलं बरं आहे, आपली टपरी आहे, इथं काम करायचा, जर गावाला त्या समाधान राहायचा बस. बरोबर आहे, चांगलं आहे. बरोबर. अजून एक गोष्ट सांगतोय तुम्हाला काय दोघांना. काय? इथं माझ्या टपरीवर माझी मजा घ्यायचा प्रयत्न करू नका, अरे कारण तिकडनं गावची ऑफिशियल मजा येते बघा. गावचं आईस्क्रीम आलं, आईस्क्रीम आलं. ओ जाम भारी दिसतोय तू आज, मला जाम आवडलाय. थँक्यू. आता वसाड्या मला पण बोल. कादमानू काय भारी दिसताय. थँक्यू. मला चाय देऊन टाक पटकन, चल. बालू, हा? जरा अरण्याकडे निरकून बघ. नाही बघतोय मी, या अंग लावलाच आहे मी. नाही ना, अगदी सेम टू सेम ब्रॅड पीट सारखा दिसतोय ना. कोण चाय दे वसाड्यांना. हा, बघितलं का? चाय मिळाली, काही न बोलता आपल्याला चाय मिळाली म्हणजे माणूस केवढा खुश आहे. अरे लयच खुश दिसतोय. गावी लय खुश आहे आज. बालवाडी क्लिअर झाली वाटतं फायनली. गेलं तोंड तुझं वसाडे, मी बालवाडी नापास आहे. असं ना मग. अरे मी खुश काय, काल पहाटे पहाटे मला वा, वा, स्वप्न वा, वा, पडलं. वा. एक स्वप्न मला पडलं आणि त्या स्वप्नामध्ये मी श्रीमंत झालेला दिसतोय. क्या बात आहे. म्हणजे जिकडे तिकडे बघावं तिकडे नुसता पैसाच पैसा मला दिसतोय. म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे, काय? पहाटेची स्वप्न सगळी खरी होतात. खरंय, खरंय, खरंय. आता मी ऐकत नाही, आता मी जाम म्हणजे पैसा 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 पैसाच कमवणार आहे. वा वा वा, चांगलं आहे. मी काय म्हणतो, मग आता सगळं जर योग जुलून आलेलाच आहे मोऱ्या, हो. तर अरे एक H1B विजा तू पण काढून टाक. याड्याच वाचाड्या, काय, काय? एवढं मोठं घर असताना 1 BHK कशाला घेऊ मी? कॉपऱ्यात नेऊन याचा अज्ञान ठेचू काही. ऐकते. काय बोलतो दादा? अरे वशाडे, तुला कळतं काय बोलतो जायचं? काय हा? अरे 1 BHK वेगळा, H1B वेगळा. हा कुठला आता? H1B व्हिसा विजा सगळ्यांना आता अजून मला गांगरवू नका, काय तर मला क्लिअर सांगा काय आहे हे? कसा आहे, अमेरिकेत आपल्याला काम धंद्यासाठी जायचं आहे ना, हा. त्याच्यासाठी H1B व्हिसा काढायचा असतो. बरोबर. आणि ही जी परवानगी आहे ना, ते त्यांच्याकडे घ्यायची असते. त्यांचं. आता तू अमेरिकेत जाणार,
म्हटल्यावर तुला H1B व्हिसा काढावाच लागेल का नाही मला सांग. नाही नाही, पण मी अमेरिकेत जाणार आहे असं कुठं बोललोय? मी श्रीमंत होणार आहे असं बोललोय ना रे. बरोबर श्रीमंत होणार बोललास हा. का बोललास का बोललो? कारण तुला स्वप्न पडलं पहाटे पहाटे पहाटे. तर ह्याचा अर्थ काय आहे तू अमेरिकेत जाणार म्हणून श्रीमंत होणार आहेस ना. वा 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 खरं आहे चांगलं पटवतोस आहे तू पण मीच का अमेरिकेत जाणार आहे? वा करेक्ट प्रश्न आहे योग्य ट्रॅकवर माणूस आहे बरोबर हा, म्हणजे ते सांग. आम्हाला पण सकाळी हाच प्रश्न पडला की कोण जाणार हा. मग आम्ही भावकीची मीटिंग घेतली अच्छा, भाऊकीची मीटिंग मीटिंग होती. घ्यावीच लागणार तू एकट्यान सोडवण्यासारखा प्रश्नच नाही आहे. ते तुला सोडवायचा म्हणजे 3-4 माणसं एकत्र बसली पाहिजे मग आम्ही प्रश्न मांडला आम्ही काय बोलला विचार केले काय गावात न परदेशात जायची लायकी कुणाची आहे सगळे गप्प राहिले मग आम्हाला कळलं अरुण अरुण कदम म्हणजे ही गावांनी ठरवली. गावात त्यांनी ठरवणार कसं आहे बात आहे, हा, जाम भारी. अर्ध्या खरं सांगू तुला हा. तू ना अमेरिकेत शोभून दिसशील कमाल मी हा मग आणि श्रीमंत पण होशील. मंद होशील म्हणजे अमेरिकेत गेल्यावर माणूस श्रीमंत होतो? हा, म्हणजे श्रीमंत आता मला सांग या बनेकडे बघ हा तुला श्रीमंत वाटतोय नाही, नाही. आमच्या दोघांकडे बघ आम्ही श्रीमंत वाटावा जरा जवळपास म्हणजे नाही 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 हेच कुठं. नाही ना का आम्ही श्रीमंत नाही कारण आम्ही अमेरिकेला जाणार नाही तू का जाणार आहेस तू अमेरिकेला तो श्रीमंत होणार आहेस नाही, कळलं काय तुला नाही ते सगळं बरोबर आहे मी अमेरिकेला जाणार आहे पण कारण काय म्हणा अमेरिकेला जायचं? तो पकडला ना. आज बरे आणि योग्य प्रश्न पडतात कळलं हो मी काय म्हणतो आता तू विचारलेसच आहेस तर उत्तर पण तूच दे म्हणजे आम्हाला पुढचा मार्ग मोकला होईल त्या आयुष्यातले 2 महाभयंकर प्रश्न कोणते अरे म्हणजे मला जॉब काय मिळत नाही ना लग्न माझं. पास आता आम्हाला सांगायला सोपं सोपं आहे तर मुद्दा काय आहे एकदा तू अमेरिकेत गेलास ना आणि तू परत आलास की तू फक्त अरुण कदम नाही राहणार मग तू अमेरिका रिटर्न अरुण कदम होणार. अमेरिका रिटर्न तुझी डिमांड इथून इथं अरे वा 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 म्हणजे डायरेक्ट वर मी वय. पण बालू हा. आज गोंडस पोरगा अमेरिकेत गेला मग. तर तिथल्या पोरी ह्याला सोडतील पोरींचं जाऊ दे हा सोडेल नाही, सगळे बरोबर आहे पण मी काय म्हणतो हा. अमेरिकेमध्ये रशियन असतील? याला खरंच मी कातरावर आपटू काय रे आहे तसं अरे वसरची लायकी आहे अमेरिकेत काय? जाण्याची. हं? निघाला असं अमेरिकेत हा. तू रशियन पूर्व लग्न करणार आहे नाही तर- ते नाही रे म्हणजे आपली चौकशी म्हणून एक हा, कसं चौकशी आहे? पण माझे लग्न होणार आहे काय? 2 होतील शिल्लक राहिलास तर 3-4 पण होतील अरे डिमांड आहे तुला गलत कसं तू जाहिराती बघितल्यास कधी वधू वराच्या जाहिराती कधी वाचल्यास आहेत तू त्याच्यात वधूची डिमांड काय असते काय? वर्गात जर फॉरेन रिटर्न असेल तर ती एका पायावर लग्न करायला तयार असते हे होतोच काय? मग टिनिनिक काय झालं? हे काय कुठं आला बऱ्या तुला पण आला असेल हो हो आलाय आलाय आला ना रे वसाड्या फोन तर बघशील आधी. आलाय ना अरे काय आला स्वप्नात आहेस तू एक. पोरींचे फोटो आले अरे बाप रे बाय काय का आलो केवढी रे सुंदर पोरगी आहे मग? काय पण म्हणा हा. म्हणजे आपल्यापेक्षा ना आपला हरणे का नाही पोरींसाठी नशिबवान ठरणार आहे. अरे काय विषय મને जरा फोटो दाखवा फोटो ना. बघ फोटो बघ ना फोटो बघ अरे, सुंदर म्हणजे भारी. अरे वा वा जाम जाम भारी म्हणजे ती बघू म्हणा परत एकदा. बरं सावकाश चाय सांडशील जास्त व्हायब्रेट नको अरे वा 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 नाही नाही, म्हणजे आता फायनल म्हणजे फोटो आले म्हणजे फायनल अरे अरे बसरे ना मी अजून अमेरिकेत गेलोच नाही ते डायरेक्ट फोटो कसे आले इकडे आता मेंदू घेऊनच आला वाटतं तुझं बरोबर आहे तुझा विषय बरोबर आहे काय आहे मोबाईल शांत असला तरी त्याचे कान उघडे असतात मोबाईल खान मग खाली ठेवलेला असला तरी तो सगळं ऐकतो आपलं हो बोललेलं अहो कसा तसा अल्गोरिदम असतो ना याडा चाललं इतके दिवस माझ्यावर होतो याला माझं नाव आहे अरुण कदम त्यांना ठेचून यांची उकली काढू काय तुम्ही टेक्निकल लँग्वेज मध्ये सांगितलं ना बरं आहे बने त्याला टेक्नॉलॉजी नाही कळत आहे एवढं पुढे गेले टेक्नॉलॉजी अरे आपण बैठक मारून बसलोय टेक्नॉलॉजी एकटी धावते तिकडं नाही मग हालायला पाहिजे. हा, तुला कळत नाही आहे ते काय काय पण मला सांगा तिकडं आपण जाऊ सगळं होईल पण जॉबचं काय नाही बरोबर आहे. तुला घेतील तिकडे अमेरिकेचं टेन्शन आहे ना ते सगळं हा, हा. तुला इकडे जर कुठं काय इंटरव्ह्यूला प्रॉब्लेम आला नसेल ना तर तर काय करतो झालं? कालच मी इंटरव्ह्यूला गेलो होतो तिकडे गेला होतास पेट्रोल पंप वरती अच्छा नापास झालो ना नापास झालास हा?
चुकून मी पेट्रोलला टेपरोल बोललो रे. काय बोलला काय बोललास तू एवढं चुकलं म्हणजे काय बोललास काय? ढकललं ना ते. टाळ, काय टाळ, बोललास? टाळ. हाकलून दिलं अरे मला. पण काय बोलला काय तर सांग परत एकदा. अरे मी ते पेट्रोल बोलायचं होतं म्हणा. एप्रिल बोललो. मला दुसरी हिंट भेटलेली आहे. तुला सांगतो याला इथं का नोकरी मिळत नाही काय झालं? कारण ह्याला अमेरिकेत जाण्याची गरज आहे. काय बोलतोस काय अरे मला एक खरं सांगा. काय? खरं सांगायचं. काय आता बोला. आजपर्यंत तुझा एकतरी फंबल पडलाय लाख मोलाचा प्रश्न आहे काय पडलाय? अजिबात नाही. अरे, काय सांगतो, संबंध अरे. आपला हे बघ हा. इथल्या भाषेची म्हणा अडचण नाही. नाही बरोबर एका श्वासात मी कुठून कुठं जाईन कोणाला पण केलं. नाही, बरोबर बरोबर आहे खरं आहे खरं आहे. माझी अडचण तिकडची इंग्लिश ती पकड मध्ये येत नाही. हातात येतच नाही. नाही ती येणार पण नाही कसं तिच्या अंगात पण धाडच पाहिजे ना तुझ्या हातात यायचं म्हणजे आता तुझ्या हातात सापडल्यावर तिचं काय होईल तिला माहित नाही पण कसं टेन्शन येणारच तिला आणि तुला पण अशा वेळी काय करायचं लक्षात घे माझ्याकडे उपाय यायचा काय जेव्हा तू भारत सोडशील ना तेव्हा मोऱ्याला देव करायचा मर्याला कशाला देऊ बसाड्याला? हेच चुकत इथं हेच चुकतं कृष्णा नदीचा उगम कुठं होतो हे आपली महाबलेश्वर. मग तसा भारतातल्या इंग्रजीचा उगम मोऱ्यामध्ये होतो अरे म्हणजे मग? अरे ती बोलत नाही तो बसाडा. अरे तो बोलतच नाही तो गुन्हानी बरबटलेला आहे पण आपण अरे, बघू तर ना म्हणजे चांगल्या गुन्हानी अर्थाने असतो, असं मला म्हणायचं तेच काय म्हणतो म्हणे, हे लक्षात कोण घे. माहितच नाही ना. लक्षात घे त्याला सगळं इंग्लिश येतं तू जे इंग्लिश बोलतो ना त्याच्या आधीमध्ये फक्त देशांची नावं टाकायची मग ती त्या देशांची भाषा होती मग तू करून दाखव पहिलं रशियन इंग्रजी बोलून दाखवलीस ना तर सुरुवात करायला बरी पडेल रशियन भाषा काय म्हणजे अगदी सोपी आहे काय अगदी काय बस काय टेन्शन घ्यायचं नाही, नाही सुरू. जस्ट टॉकिंग अबाउट रशियन then shall always fertilizer Russian. Good thing. And always for a movement of Russian. ही रचना आहे? Russian आहे. 3-4 वेळेला रशियन आलं रशियन आलं ना मग त्याच्यामध्ये. आता हे तर कायच नाही आता तो लय पलीकडे जातो धावत युगांडाचं पण बोलून दाखव युगांडा काय जरा 2-4 वर्ष युगांडाची भाषा बोललेलं नाही ना त्याच्यामुळे सगळी हा अडचण ते मालवणी जत्रा आता भरत नाही तिकडची हो. पण येईल युगांडा बरोबर युगांडा आय गोट ते दॅन शाल ऑलवेज ॲज युगांडा नॉट एनिथिंग मोस्ट फॉर अ मुवमेंट फॉर युगांडा दॅन आय शॅल लास्ट ऑफ खांदा युगांडा आय गोट थिंग इज अ फर्टिलायझर इज युगांडा त्या भावनेच्या भरात युगांडाला पिक्चर लावा लागेल माझा काय करा ठीक आहे ही युगांडाची भाषा. ए, युगांड अरे 3-4 वेळेला युगांडा आलं मग ती युगांडाची भाषा आली पण आता गोंधळ काय हा अमेरिकेला चाललाय हा. मग त्याला अमेरिकेचं इंग्रजी सांगायला लागेल आता अर्ध्या वाटेनं परत येला हे बघा सोपी आहे भाषा म्हणजे इट्स टॉकिंग अबाउट अमेरिका दॅन शाल ऑलवेज हॅव गुड पर्सनॅलिटी नथिंग अमेरिका अँड इज अ फर्टिलायझर गुड थिंग इज अमेरिका बरं. अमेरिका चांगला बालू हा फर्टिलायझर सगळीकडेच आहे रे. केलंस? ते काय झालं फर्टिलायझर आहे ना ते मोऱ्याच्या इंग्लिश मधलं क्रियापद आहे क्रियापद फर्टिलायझरचा अर्थ आहे असं म्हणजे आता तू कोण आहेस अरुण नाही. माणूस 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 मग आता मी माणूस आहे हे मोऱ्याच्या इंग्लिश मध्ये कसं बोलील आय एम फर्टिलायझर. नाही नाही आय एम येणारच नाही आय ह्युमन बिईंग फर्टिलायझर फर्टिलायझर. मी अरुण कदम आहे असं अच्छा वा वा हे म्हणे जमले कळलं ना तुला? माहित पण तरी अमेरिकेची भाषा म्हणजे जड जाते. जड म्हणजे धड म्हणजे कसं आहे थोडक्यात काय आहे मोर एकच आहे नाचवायचं आहे त्याला वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे काय कधी अंगणात कधी तल्यात कधी मल्यात कधी वाणक्यात लक्षात घे वा 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 हा? हे सगळे झाले आता म्हणजे भाषा भाषा झालं भाषा जमली आता बघ भाषा जमली सगळं झाले आता जॉब आता जॉब आहे जॉबचा म्हणा तिकडे जॉब देईल कोण. नाही तुला घेतील तिकडे जॉबसाठी घेतील तिकडे नाही हा. कसं नक्की घेतील काय असा बघ तिकडे आहे ना हा. म्हणजे असं डोक्याने काम करणारी माणसं जास्त आहेत बरोबर आणि हलकी काम आहेत ना ती कामं करायला खूप कमी माणसं हा कमी व्हायचं. म्हणजे तू काळजी बघ एक काम कर जर 2-4 श्रीमंत माणसं तिकडे भेटली बरोबर. आणि त्याचं कुत्र तू तिकडे फिरवलंस हम्म. तर तुझ्याकडे पैसाच पैसा येईल म्हणजे फक्त काय करायचं कुत्र फिरवायचं सकाळ संध्याकाळ पैशात लोलशील म्हणजे मी कुत्र तिकडचे फिरवतो मी पैशात लोली. म्हणजे काय फक्त एक काम कर काय बारके कुत्र फिरव रॉट व्हीलर आणि जर्मन शेपर्ड ना तू फिरवायला घेऊन जाऊ नकोस हे तुला फिरवतील आणि वाटेत भूक लागली ना तर खाऊन संपवतील
आणि पगार कोण घेणार मग पगाराला निश्चित तर कसं होईल नाही नाही असा रिस्की जॉब म्हणा नको. रिस्की जॉब नकोच घेऊ असा जॉब नको म्हणा हे वेगळं दुसरं कुठलं ते जॉब आता आहे वेगळा जॉब म्हणजे आता काय आहे माझ्याकडे आहे काय बने माझ्याकडे एक जॉब आहे आज लय मदत करतोय हो काय माहिती एक मस्त जॉब आहे तिकडं ना अमेरिका म्हणजे कसं हा? बस 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 पब आणि बारचं कल्चर जाम हो, असतं हो, हो. हा. त्या बारच्या बाहेर तर टॅक्सीवाला असतात बघा तर काम करा तुम्ही अरे नाही वसाड्या टॅक्सीचं कुठं काम करू म्हणा रस्ता दिसेल तर चालू ना टॅक्सी स्टूल घेऊन जा घरात नाही एवढा काय अच्छा, ते? असं? हो, लय भारी तिकडे तुम्हाला नाईट लाईफ कसली भारी असते माहित नाही रील वर बघा एकदा तिकडे पोरीना झिंकून बाहेर येतात रात्रीच्या त्यांना शुद्ध नसते अजिबात त्यांना टॅक्सीत बसवायचं आणि घरी घेऊन जायचं जर तुम्ही त्यांना सुखरूप घरी सोडलात ना तर एखादी प्रेमात पडेल आणि प्रपोज करेल तुम्हाला चालता बोलता लग्न होईल अमेरिकेत बोलतोस मग? चला इकडच्या पोरीने तो लग्न करतो पण इकडच्या पोरीने तो इसरायचा नाही हा, हा हा, बरोबर इथल्या पोरींना इसरून चालणार नाही तुला सांगून ठेवतोय त्या पोरी काय बांगड्या फोडतील वाडाजवळ जाऊन तुझा वंश इथंच वाढला पाहिजे त्याच्यामुळे तू पहिलं प्रेम लक्षात ठेव अरे कुठलं पहिलं प्रेम जल्लं तू आणि तुझं वासाड्या तो फोटो आलाय तो तुम्हाला आलाय मला आलाय काय मी अजून तिकडे गेलो पण नाही कुठलं प्रेम सांगताय बरोबर आहे, बरोबर आहे तुझं ये मर्या गबस काय बोलतोय कशाला उगाच आपलं काहीतरी तर गेलाय का टॅक्सीवाला झालाय तो आपण फक्त imagination मध्ये बोलतोय ना नाही मला सांगतो इथे भाडं द्यायला नसलं तरी गोली घालतात ते हा, माणूस रिस्क जीवाची किती रिस्क आहे आपण काहीतरी वेगळं बघू शकतो ना माझ्याकडे अजून एक आयडिया आहे काय आहे? माझ्याकडे अजून एक जॉब आहे काय काय सोप्पा आहे एकदम जॉब बघा कादमानू एकदम सोप्पा जॉब आहे काय, कुठलं? ते तुम्हाला माहिती आहे असं कलर लावून आसन तास उभं असतात हा. बघा. असं पुतला बनवून हा स्टॅच्यू लय सोप्पा जॉब आहे येस येस अजिबात रिस्क नाही त्याच्यात असं उभं राहिलो ना लोक येऊन येऊन पैसे टाकतात पुढे आहेत काय बोलतोस आणि अजून एक काय तुम्हाला कलर मारायची गरज नाही सोनेरी दिसता हो तुम्ही आधी. खरंय, सोपं खरंय. काम आहे एकदम खरंच अरे पैसे होय. कम गावतात असं उभं राहायचं. उभं राहायचं आपण ताट अरे ना भाषा तुला जमलेली आहे आता त्याची होऊन दाखव इथे या. इथे बघा, कसं सेंटरला ये. करायला हा वा 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 बघू हे हलायचं ना हे असा केलास की संपला ना पैसे कोण देईल काय? हलायचं नाही त्याला कुठला आम्ही काय पण करू हा. प्रामाणिकपणाचे पैसे हा. मिळतात कॅरेक्टर मधून बाहेर येऊ नको हलू नका किती म्हणतो बघा अरे ते काय पण करतील आता येऊन कानात बोट घालतील म्हणजे ते घालतील मी नाही ताट राहा स्टॅच्यू स्टॅच्यू नको, हलू नको. हलायचं नाही बघ हा जेम 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 बरोबर आहे बरोबर आहे असे एक्सप्रेशन घे जे दिवसभर टिकवता येतील हा. हा. अत्यंत करू नको नीट राहा बघ हा म्हणजे काय जमतोय जमतंय ना? जमतोय बघ, भाषा पण जमली आणि स्टॅच्यू पण जमलेला आहे तुला सांगतो आरण्या असा जर व्यवस्थित दिवसभर उभा राहिलास ना पैसाच पैसा भेटेल हा, चला आरण्याचा जॉब फिक्स झालेला आहे सगळं झालेलं आहे पण तुला अमेरिकेत जायचं म्हटल्यावर तुला आता तो विजा काढावा लागेल अरे H1B. वा, आता मुद्द्यावर आलो हो H1B. हो काढ H1B चा विजा तुला काढावा लागेल हा पण तू कुठे काढतात कुठे कुठे काढतात काय आमची काय ओळख कमी आहे नाही ते काय 5,000 रुपये लागतील त्याचे हा. नाही, लय बोलू रे 5,000 5,000 लय होतील हा, मग साडी पडली तुझ्या तोंडावती काय? अरे तिकडे अमेरिकेचा एअरपोर्ट तुझा वाट बघते करोड रुपये घेऊन हा. 5,000 रुपये तुझ्यासाठी चिल्लर आहे चिल्लर चिल्लर, तू असं करून पाडले पाहिजेस म्हणजे मी तिकडे गेलो तर पैसे भेटतील म्हणजे काय ते 5,000 दे. सावकाश सावकाश हा कशाला मोजतो काय? मोजल्यावर कमी होत नाही, नाही. हा, दे आता विजा घेऊन येतो हा ए, बालू आता हा. थांबून चालायचं नाही नाही, पटकन याला विजा आणून द्यायला हवा चल निघूया मग हा, चल, जाता आणूया. कोणीकडे विजा घ्यायला हा? विजा घ्यायला अरे बाजूच्या गावात विजा पडतात ना तिकडे मिळतो तिकडे ये बाप. चल, मला विजा भेटणार. हो, या. अमेरिकेला देतो जाणार नंतर. आहे. नंतर पाठवून देतो तुझे हो, हो, हो. हा. या सांभाळा टोपात पडतो तो एक मिनिट. हॅलो हा, हॅलो हॅलो हा. दा भाऊ कुठं आहेस कुठं अरे मी मजेत आहे छान भारी आहे. अरे दादा ते जमिनीच्या कागदपत्र नावावर करून त्याचं काय आला अरे त्याची आता काही गरजच नाही म्हणजे म्हणजे काय म्हणजे मी अमेरिकेला जाणार आहे कुठं अमेरिका अमेरिका कधी आज संध्याकाळी संध्याकाळी हो आणि मग त्या H1B विजाचं काय तो बिलाला मिळतोय म्हणजे आता गेलेत हे लोक आणायला कितीला अरे 5,000 रुपये दिलेत मी अरे दादा 88 लाख किंमत आहे त्याची 88 लाख मला लय स्वस्त भेटलंय 5,000 भेटलंय कुठं मिळाला हे ते बोलले बाजूच्या गावात विजा पडतात तिकडे आणायला गेलेत ते पण बालूदादांनी मोरे मामा भेटलेले हो, हो, हो. याला दादा गंडवलं नाही तुला 5,000 विजा ठेव मी याला ते माझ्या जनावर जमीन करून घेतो ठेव तू मला गंडवली
म्हणजे 5,000 रुपये ए वाचाड्या कुठे आहेत ते कुठे आहेत वाचाड कोण कुठे आहेत ते वाचाडा कुठे आहेत ते कोण आलो आणि मोरे आज अख्खी चाय त्यांच्या घशातून उडून करतो कुठे आहेत ते वाचाडे वा 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 गावच्या ऑफिशियल मज्जेने आज फारच मज्जा आणली फारच भारी परफॉर्मन्स प्रसाद दा वा वा बहारदार मजा आली खूप मजा आली. प्रभाकर तुला एक रिक्वेस्ट आहे, परराष्ट्र धोरण वगैरे तू नंतर बदल, आधी या सिरीजच्या सुरुवातीचं गाणं बदल. रमेश मस्त लिहिलं होतंस, अल्टिमेट. काही काही वाक्य तुझी इतकी लाजवाब असतात ना, मजा येते, खूप मजा येते. अरुण भन्नाट, तुफान एनर्जी, तुफान कन्व्हिक्शन आणि लाजवाब. तुमच्या तिघांचं चौघांचं जे गिव्ह अँड टेक असतं ना या सिरीजमधलं, ओ हो काय टायमिंग आणि काय एनर्जी, तुफान मजा आली, मला खूप मजा आली. सई मस्त लिहिलं होतं, खूप एंटरटेनिंग लिहिलं होतं आणि तशाच पद्धतीने ते सादर झालं. बने मला तुझा ह्या प्रहसनातला वाढता सहभाग खूप आवडतोय, मजा येते तुझ्या असण्यानी. व्हेरी नाईस. वा वा वा